Hello. Hello, this is the My Artifact episode number 1837. आजची तारीख आहे 26 फरवरी 2020. वाजले दुपारचे 1:35. ओके. आजचा दिवस म्हणजे युजली मी या टायमाला नाही का ऑफिसमध्ये असायला पाहिजे, पण मी रूमवर आहे. वाय आज झालंय काय असं? आज झालंय म्हणजे खूपच झालंय आज या, आणि मनात खूप दुख पण होत आहे. मला काय साला हे ऑफिस नाही का, एक प्रकारे असं वाटत आहे की साला हे वाय यू टॉकिंग अबाउट ऑफिस यार. म्हणजे why is this thing office would be really important to you? तुझ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? तू भेतो कशाला? फेल्युअरला भ्याव नाही लागत रे. फेल्युअरला जस्ट पण जे झालंय ते सांगून दे, मग त्याच्यानंतर मग आपण कन्क्लुजन वर जाऊ. ओके. काल रात्री काय झालं की मी ऑफिस मध्ये आलो सांगतो. काल मी दुपारी आलो करीब 4 वाजता 5 वाजता आलो. या आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो. ओके. आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की मी स्क्रिप्ट लिहिणार. तर मी स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करून दिली. बट एवढं थकल्यासारखं फील होत होतं बहुतच जास्त. तर मी 7 वाजता मग थोडस झोपतो म्हणला. तर मग 7 वाजता झोपलो. तर मी सरळ 9:30 वाजता उठलो. ओके. रात्री 9:30 वाजता उठलो. डब्बा आला होता, जेवण वगैरे केलं. मग त्यानंतर मग काही नाही स्क्रिप्ट लिहिणं झालं ना, काही ना काही जस्ट टाइमपास झालं. ओके. 12 पर्यंत टाइमपास केला. नाही एडिटिंग केलं, कुछ भी नाही. इव्हन मी लॅपटॉपचा काढून ठेवला रात्री, बट काहीच झालं नाही. तसाच ठेवून मी ओपन पण नाही केला. मग काय झालं, मी 12 वाजता झोपलो. ओके. 12 वाजता झोपलो. मी माझ्या मोबाईल मध्ये अलार्म वगैरे लावला. मी एव्हरी टाइम नाही का, माझ्या मॉर्निंग शिफ्ट राहते ना, मी अलार्म वगैरे लावतो. मी अलार्म पण लावला. बट कसं झालं की माझे रात्री मी एका टॉरंट फाईल लावलं होतं डाउनलोडला. ओके. आणि ते शटडाऊन करून विसरून गेलो. ओके. अचानकपणे मला रात्री 4:30 वाजता जाग आला. 4:30 वाजता का वाजलंच मग 5. तर मी टाइम बघितला तर 4:30 वाजले. फोन वॉज कम्प्लिटली गरम. या आणि करीब त्याच्यामध्ये बॅटरी करीब लेस दॅन 10% होती. येस. तर मला वाटलं आता अर्धा घंटा आहे, तर अर्ध्या घंटात तर चालून जाईल पाहिजे बॅटरी. आणि हे मी जे शटडाऊन करून घेतो हे आपले टॉरंट. तर मी टॉरंट शटडाऊन केलं आणि तरी ठेवून दिली. तर अर्धा घंटा म्हणता मग जेव्हा मी असं मोबाईल ठेवला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा झोपलो, तर उठलो केव्हा? डायरेक्ट 7 वाजता. लिटरली खरंच 7 वाजता. मी पाहतो खिडकीतून प्रकाश उडला. व्हॉट द फक. टाइम बघतो 7:35. सॉरी 7:03. भाऊ मी एक प्रकारे हक्का झालो यार. मी पहिले मनीषला फोन केला, म्हणलं गाडी क्रॉस झाली का? म्हणलं हो म्हणे गाडीचं क्रॉस झाली म्हणे. इव्हन आम्ही ऑफिसमध्ये पण पोहोचलोय म्हणे. आता साली आली प्रॉब्लेम. आता कसं काय करावं या. मग त्याच्यानंतर मग मी आता ग्रुपवर मेसेज टाकायचा की वोंट एबल टू कम इन ऑफिस, काइंडली कन्सिडर रिक्वेस्ट. बस एवढंच टाकायचं होतं. मी ग्रुप ओपन केला, बघितलं की सेकंड शिफ्ट मधला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे पराग. तो ऑब्सेंट आहे. त्याची जागा खाली आहे सेकंड शिफ्ट मध्ये. आणि युजली मी या महिन्यामध्ये खूप सुट्ट्या घेतल्या बिकॉज ऑफ गोवा वगैरे. ऑलरेडी 4 दिवस सुट्ट्या आहे अशात. आणि पुन्हा समजा रातची सुट्टी घेतली तर पुन्हा 500 रुपये कटून जाईल. तर मला असं वाटलं की आपण इथे आहे तर आपण आपलं काम सुरू केलं पाहिजे. यस. म्हणजे आपण इथे आहे तर सुट्टी नाही घेतली पाहिजे. तर या हिशोबाने मग मी काय केलं की सेकंड शिफ्ट मध्ये येतो म्हणलं. सेकंड शिफ्ट मध्ये परागच्या रिप्लेस मध्ये मेसेज टाकला की मेसेज काय टाकला मी बहुत ही म्हणजे मी पोलाइटलीच टाकला, असं काही नाही. फक्त यातला नाही का
असं टाकलं मी, रिस्पेक्टेड सर अँड मॅडम, टुडे आय वोंट एबल टू कॅच द बस. प्लीज आय रिक्वेस्ट यू टू अलाउ मी इन सेकंड शिफ्ट इन प्लेस ऑफ पराग. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. तर मी सिम्पल असा मेसेज टाकला की प्लीज अलाउ करा मला सेकंड शिफ्ट. आता हा मेसेज टाकल्यानंतर तर एक प्रकारे आता मला त्यामध्ये एक टाकायचं होतं की आय डोंट हॅव एनी ड्रायव्हिंग व्हेकल, आय डोंट हॅव एनी व्हेकल टू कम इन ऑफिस, सो प्लीज काइंडली हे टाका पाहिजे होतं. त्यामुळे नाही का मॅडमला एक प्रकारे हे झालं असतं की यार तुमची गाडी नाही, मग दॅट्स वाय ही रिक्वेस्ट करताय. या बट चला मला असं वाटलं की चला तो पॉइंट टाकण्यापेक्षा बेटर आहे म्हणलं की आपण तर मी तो पॉइंट नाही टाकला आणि त्यामुळेच प्रॉब्लेम झाली. त्यामुळे मॅडमचा रिप्लाय आला की दिस रिझन वोंट बी परमिट. या आता एव्हरी टाइम म्हणजे समजा नाही का ऑफिसमध्ये खूप सारे लोक नाही का हेल्थ खराब आहे त्यामुळे नाही का सुट्टी टाकते. या तर मॅडम नाही का एव्हरी टाइम नाही का समजा काही जेन्युइन पण प्रॉब्लेम असेल ना तर ते कन्सिडर नव्हतं. आता माझी जेन्युइन प्रॉब्लेम होती इथे, कारण इथे मी प्रॅक्टिकली येऊ शकत नव्हतो. या तर मग मॅडमने सरळ इथे म्हणलं की दिस रिझन वोंट बी परमिटेड. अरे हे रिझन नाही, इट्स ऍक्च्युअली हॅपनिंग विथ मी, सो दॅट्स वाय. आणि माझ्यापाशी दुसरी कोणती गाडी नव्हती आणि मी आलो तरी कसं आलो होतो तेवढा बिहड मध्ये, तिथे कोणती गाडी येते, कोणतीच नाही ना. सो हाऊ वुड आय कम. तर मग मी एक प्रकारे हाच एक केला की मी सेकंड शिफ्ट मध्ये इन प्लेस ऑफ पराग वगैरे या. तर मी हाच मेसेज टाकला तर मॅडमने रिप्लाय नाही केला. ते म्हणे रिप्लाय नाही, मग त्यांनी असं म्हणलं की आय वोंट परमिट दिस रिझन वगैरे असं समथिंग काही ना काहीतरी म्हणलं. तर तेव्हापासून माझं पोट लय धुडधुड दुखून राहिलाय. या की आता ऑफिसमध्ये गेल्यावर का होईल का नाही, कारण आय डोंट नो समहाऊ काही ना काही तर शिवा तर देणारच आहे. इट्स लाईक ऐकून घे. या काही असं हे नाही. या इट वॉज लाईक दॅट की जे आहे ना जे होत आहे इट वॉज लाईक ऐकून घे. म्हणजे असं फारसं एक प्रकारे बोलू नको, कारण गलती तुझी होती. या कारण तू उठला नाही, अलार्म तुझा वाजला नाही, मोबाईल तुझा हे झाला नाही, त्यामुळे गलती तुझी होती. तर त्यामुळे तू कुडंट कॅच द बस. या तर त्यामुळे तू सेकंड शिफ्ट मध्ये आला. आपल्याला इम्पॉर्टंट हेच आहे की आता आजच्या दिवस सुट्टी न लागली पाहिजे. तर तू बस तिथे ऑफिसमध्ये जाऊन पंच कर. या बस तू पंच केलं दॅट इज इट. या मग तुझी कोणती रिस्क फॅक्टर नाही. आता बस तुला फक्त बोलणं खायचं आहे. बस ते मॅडम येईन ना जे काही शिवा देईन ना ऐकून घे, डरती घांटवा, काही मनाला लावू नको. तसे आपण निघणारच ऑफिसमधून, फारसा वेळ वगैरे आहे नाही, बस दॅट्स इट. सो एकदम असं मनावर वगैरे लावून घेऊ नको. मला कसं ऑफिसच्या म्हणजे काय असं काही गोष्टी वगैरे झाल्या ना आय जस्ट फील लाईक रिअली एक प्रकारे असं दबल्यासारखं वाटतंय. सला म्हणजे चला ऑफिसमध्ये आपण एवढं हे करतो, एवढं म्हणजे एफर्ट करतो, बट काही तशी व्हॅल्यू वगैरे काही आहे नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल. कुछ भी नाही. दडदड वाटते. तरी या आपण असं एकदम खूप जास्त विचार वगैरे नाही करू. या इट वॉज लाईक दॅट, इट वॉज हॅपन, इट्स नॉट हॅपन. या आता आपण काय करायचं आहे, आता आपण तयार व्हायचं आहे. ओके 3 वाजता बस येते. आपण अविनाशला नाही फोन करू, कारण तो लय माझा शोध आहे. तो म्हणून तू मॅडम कडून अप्रुव्हल घेतलं का म्हणून, कारण आपण म्हणू सर चिपळूणला गाडी थांबवतो सर, तर तो म्हणून तू मॅडम कडून अप्रुव्हल घेतलं का म्हणून शिफ्ट चेंजचं. या पहिले तो हा म्हणा, तो लय माझा शोध आहे. येस तो थांबवणारच नाही गाडी. इन्स्टेड ऑफ कॉलिंग अविनाश आपण वैभवला फोन करू, कारण आपण पण चालबाज आहे. या तिथं वैभव फसून जाईल मधात. आता यांनी तसं गाडी थांबवायला लावली, आता गाडी तर थांबवून देईल. या आणि समजा जर अविनाशला काय बोलायचं जरी असेल तर तो फोन लावून. या पण तरी तो फोन लावणार नाही भाय, कारण त्याचं इगो येईन ना, मी कशाला फोन लावू. या सो दॅट इज वाय इथे अविनाश पण फसेल. सो आणि समजा जर गाडी नाहीच थांबवली, या समजा जर गाडी नाहीच थांबवली तर मग मी मॅडमला म्हणेन, मॅडम अविनाश सरांनी गाडी थांबवली नाही चिपळूणमध्ये,
तर मग मॅडम म्हणेल का तू माझ्याकडून पहिले अप्रुव्हल घेतलं होतं का? तर मॅडम मी असं म्हणलं होतं की मला अलाव करा बा, पण हे रिझन अलाव नाही होत म्हणले. मॅडम माझ्यापाशी कोणतं व्हेकल नव्हतं, काही नव्हतं. दॅट्स वाय मी मेसेज टाकलं ना मॅडम. म्हणजे मी तेव्हा क्लिअरली म्हणेन. मग जेव्हा माझ्या आता त्यावेळेस माझ्यापाशी काही सोल्युशन राहणार नाही, सिच्युएशन राहणार नाही, तेव्हा मी 500 रुपये पण लॉस केले, तेव्हा मी क्लिअरली म्हणेन मॅडमला की मॅडम की माझ्यापाशी कोणतं व्हेकल नव्हतं, दॅट्स वाय मी तो मेसेज टाकलाय ना. या जर माझ्यापाशी कोणतं व्हेकल असतं तर मी कशाला एक प्रकारे बस तरी लावली असती, या मी माझ्या व्हेकलने चाललो असतो ना. तर माझ्यापाशी अशा कोणत्या गोष्टी होत्या नाही, त्यामुळे अशा प्रमाणे मेसेज टाकला. आणि माझा जेन्युइन प्रॉब्लेम होता. मी एक प्रकारे बुट्टी मारणार नव्हतो. असं एक प्रकारे एव्हरी टाइम तुम्ही अशा शक्य हिसाब से मत देखो, क्लिअरली म्हणेन. येस येस, कारण त्या टाइमला मी ऑलमोस्ट 500 रुपये लॉस केले आहे. सो त्या टाइमला मी क्लिअरली म्हणेन. म्हणजे मॅडम जे काय म्हणायचं आहे ते फोनवर जे म्हणायचे वॉटएव्हर इट्स पार्ट ऑफ इट. या मग आजच्या सुट्टीत लागून जाईन तो मग मी उद्या मग. सो भीतीत आहे, दुःख होतेच. येस, आपण फालतू हे ऑफिसचं चक्कर नाही, ऑफिसचं हे असं फालतू पण आहे असं मला वाटते. लेट इट कन्सिडर की या सगळ्या गोष्टी वोंट बी एनिथिंग मच प्रॉब्लेम ऍट ऑल. या हे जे असे लोक आहेत, हे जे वरच्या पोस्टवर राहतात, हे काही काम करत नाही. दे जस्ट लाईक ऑर्डर हे करतात की तुम क्यों नहीं आए, तुम क्यों नहीं आए, तुम क्यों नहीं आए, तुम क्यों नहीं. काल यांना फक्त मॅडमला एक सेक्शन मारायचा होता टूल ड्रॉइंग मध्ये. त्या मॅडमनी इथून सेक्शन तर मारताच येत नाही. हाऊ डू दिस सेक्शन इज दॅट. ते म्हणे की नाही माझ्याने होत नाही म्हणे, तुम्ही एडीसीचे जा म्हणे आणि तुम्ही बघा म्हणे. तू रिप्लाय का नाही केलं तेच काम, तू माझ्यापाशी का व्हेकल नाही म्हणून. इट्स लाईक दॅट की मी याच्यावरून नाही केला की फालतू तमाशा होईल. या म्हणजे कसं आहे की कन्व्हर्सेशन बिटवीन मी अँड मॅडम आहे, बट पाहणारे लोक किती असतात, बहुत असतात. अरे ग्रुपमध्ये सगळेच लोक हे असे तमाशा बघतात आणि त्यांना खूप मस्त वाटते आता तमाशा बघून. या तसं नाहीतरी आपण असं किती रिझन टाकलं तरी ते शिवा देणारच आहे. या इन्स्टेड ऑफ दॅट तिथे गेल्यावर शिवा खाऊ. या सगळ्यांपेक्षा असं हे करण्यापेक्षा बरोबर. आज तर जे काही आज तर शिवा तुला खायचंच नाही. सो लेट इट बी प्रिपेअर फॉर युअर सेल्फ. आणि या दॅट्स इट. आणि नेक्स्ट टाइम लक्षात ठेव की हे डाउनलोडिंग सुरू केल्यानंतर तू शट डाऊन करत जा टॉरंट. ओके. आणि आपल्यापाशी चार्जर नाही आज. सो ट्राय टू कन्सिडर की तुझ्यापाशी चार्जर तयार ठेव. ओके. इतक्यात मला स्वप्न पण एवढे क्लिअर पडतात राव. इट वॉज लाईक दॅट की असे स्वप्न पडतात की मी कधी विचार करू शकत नाही. इट वॉज लाईक दॅट. एवढे रिअलिस्टिक असतात, इतके रिअलिस्टिक का बहुतच जास्त यार. म्हणजे एव्हरी टाइम आय स्लीप आय जस्ट फील लाईक मेरे सामने कुछ ना कुछ हो रहा है. आता सांगू, आता मी नाही का आज सकाळी मेसेज टाकला वगैरे, त्याच्यानंतर असं कांड झालं. मग त्यानंतर वाटलं की आता मी सेकंड शिफ्ट मध्ये जाईन, मग तिथून येईन. तर मग त्यानंतर मॉर्निंग शिफ्ट मध्ये येईन दुसऱ्या दिवशी. तर त्या दिवशी मग मला झोपण्यासाठी ओनली किती घंटे भेटेल, ओनली 3-3.5 घंटे. तर बेटर आहे म्हणलं आज मी थोडंसं कंटिन्यू झोप घेऊन घेतो 4 घंट्याची. म्हणजे बेहतर राहील की मी थोडीशी अगोदर झोप घेतली का त्याच्यानंतर रात्री थोडीशी मॅनेज होऊन जाईल म्हणलं. तर या दृष्टिकोनातून मी नाही का 8 वाजता झोपलो, तर आता 12-12:30 वाजता उठलो. 4-4.5 घंटे झोप घेतली. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट या 4-4.5 घंट्यामध्ये मी जे स्वप्न पाहून राहिलो होतो, इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. याच्यामध्ये नाही का आम्ही बीचवर होतो. याच्यामध्ये मी सोनू आणि बिट्टू 4 जण होतो. असे जाता नव्हते. आमच्यापाशी समहाव कोणतरी सुपर पॉवर होती. आणि बिट्टू वॉज काइंड ऑफ लाईक अ हल्क वगैरे. तो ग्रीन कलरचा होता, समथिंग लाईक दॅट. ओके. माझ्यापाशी पण काही ना काही पॉवर होती. सोनूपाशी, सोनूताईपाशी, आमच्या 4घांपाशी पण काही ना काहीतरी पॉवर होती. आता हे ड्रीम होती अजीबच आहे. बट या मग काय झालं की मग आम्ही बिट्टूला एक असा व्यक्ती भेटला जो त्याच्यासारखा दिसायला होता. तर ही त्याला त्याच्या मागे फॉलो करायला गेला. तर मग काही लोकांनी त्याला धरलं. मग तिथं मग मी पण गेलो.
आणि मग तिथे मी पण मग फायटिंग वगैरे केली. त्या फायटिंग सिच्युएशन मध्ये नाही का मी ज्याप्रमाणे फायटिंग करत होतो ना, आय जस्ट फील लाईक दॅट की ते मला ते खरंच माझं असं फील होत होतं. लिटरली एका व्यक्तीने माझ्या डोक्याला पकडलं आणि त्यांनी असं ते काचेचा ग्लास आहे त्याच्यावर दणकन आपटलं. आय जस्ट फील लाईक दॅट की त्याला पडकन काहीतरी लागलं यार, असं वाटलं. झोपेच वाटलं. येस, मला तेव्हा माहित पण होतं मी झोपून होतो, पण तेव्हा हे पण माहित होतं का मी त्या सिच्युएशनच्या वेळेस मी तिथे फायटिंग पण करत आहो. ते बहुत ही अजीब होतं यार. इट वॉज कम्प्लिटली. त्याच्यानंतर रात्री काय झालं, रात्री कोणतं स्वप्न पडलं. रात्री मला असं माहित पडलं की देही बोबापूरला वडिलांची बहुत मोठी प्रॉपर्टी आहे, म्हणजे माझ्या वडिलांची. यस, आणि त्यांनी खूप मोठा रिसॉर्ट आणि त्याच्यानंतर एक रिसॉर्ट आणि हॉटेल बनवलं आहे दिघीला, या जे की एक प्रकारे आयसोलेटेड आहे. बट तिथे जे रिसॉर्ट आहे वॉज टू मच जबरदस्त आणि व्हेरी एक्सपेन्सिव्ह. यस, जेव्हा मी ते पाहिलं आय वॉज फील लाईक दॅट रिअली अमेझिंग. आणि त्याच्यानंतर दुसरं एक होतं की तिथे नाही का अजून एक म्हणजे स्वप्न बहुत अजीब से पडतात. आय डोंट नो, यू कुडंट अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग, बट या त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का मी दिघीला होतो. ओके, तिथे आमचं घर नाही का दिघी बोपूरचं घर, त्या समोर नाही का एक अंगण आहे छोटंसं. नाही म्हणजे घराच्या आतमध्ये नाही, घराच्या बाहेर गेल्यावर एक छोटंसं फ्लोरिंगचं आहे. तिथे नाही का खूप सारे, म्हणजे इथे आमचं घर आहे, त्याच्यानंतर इकडे असं एक प्रकारे पडीक आहे, समोर एक किराणा दुकान वगैरे मधात. तर त्या माझ्या स्वप्नामध्ये काय होतं की मधात काही ना काही समथिंग एक छोटीशी रूम बांधली, आडून समथिंग तर मधात आहे. या त्याच्या आडोशाला नाही का तिथे सखूबाई होती. सखूबाई म्हणजे माझ्या आईची आई, आणि शांताबाई होती म्हणजे माझ्या वडिलांची आई, आणि अजून कोणतरी बुडी होती. आय डोंट नो हुज दॅट. ते बसून होते आणि कोणाची तरी वाट पाहत होते. मी पण शायद कोणीतरी वाट पाहून राहिलो होतो, सेम पर्सन की त्या लोकांचीच. ओके, तर मग तिथे बसून होतो. तिथे नाही का बिबट्या आला. बिबट्या म्हणजे चित्त्याचा जो लहान वाला म्हणजे स्मॉल व्हर्जन नाही का, म्हणजे लाईक माणूस आहे तर एक बच्चा. तर बच्चा इज काइंड ऑफ लाईक अ छोटा व्यक्ती. सो इट इज लाईक दॅट छोटा चित्ता. ओके, सो कॉल्ड इट बिबट्या. ही वॉज काइंड ऑफ लाईक अ क्यूट एक प्रकारे अॅनिमल होता वगैरे, म्हणजे बिबट्या चिता वगैरे या. तर आणि तो माझ्या अंगावर आला आणि ही वॉज लाईक डुईंग समथिंग, एक प्रकारे मला चाटू लागला होता. आय जस्ट म्हणजे रिअली अनकम्फर्टेबल होतो, कारण मी भिवून राहिलो होतो त्या बिबट्याला, कारण समहाऊ तो मला खाऊन टाकन. यस, बट इट फील्स लाईक दॅट की ही वॉज हॅव्हिंग मी अराउंड. सो आता मी जे सांगून राहिलोय ना, हे सांगणं वेगळं आहे, पण मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. मनात एकदम धगधग. मी कंटिन्यू ऑफिस बद्दल शिकून म्हणून राहिलोय की चला माझ्यासोबत का होईल. या का मी ऑफिसमध्ये गेलो डायरेक्ट मॅडमला म्हणू की असं झालं, त्यामुळे प्लीज की डायरेक्ट मॅडमचा विचारण करू की वेल तू असं कर, हे बघ, तू ऑफिसमध्ये गेल्यावर नाही का सर मॅडमकडे जा आणि मॅडमला म्हण की माझ्यापाशी कोणती गाडी अवेलेबल नव्हती, दॅट्स वाय मी येऊ शकलो नाही. या आणि मॅडम जवळ जा. आता त्या सिच्युएशन मॅडमनी असं म्हणलं की सौरभ इकडे, त्यांनी असं म्हणलं तू कसं काय आला रे सगळ्यांसोबत म्हणलं. ते मोठ्यानं म्हणून व्हाय, कारण तिचा इगो हर्ट झालाय ना, कारण ती बोलून राहिली. येस, बट इन सिच्युएशनच्या वेळेस तिथे तू म्हण. या कारण तेव्हा नाही का ते आवाज थोडा कमी राहील आणि जे काही कन्व्हर्सेशन बिटवीन राहील ते मॅडम माझ्यामध्ये राहील. युजली लोकांमध्ये पण जास्त हे झालं तरी फारसं 1-2 जणांना माहित पडणार, खूप साऱ्या लोकांना तर माहित पडणार नाही. सो दॅट इज वाय, कारण तिचा इगो हर्ट झालाय ना. या तिला खूप जास्त एक प्रकारे म्हणजे तिला तिच्या इगोची खूप जास्त काळजी आहे ना वगैरे ऑल दिस. एक प्रकारे जे मोठे लोक असतात ना, हे काही मोठे लोक वगैरे काही आहे नाही रे. इट वॉज लाईक दॅट की हे फक्त यांना ऑर्डर देणं जमते, बाकी काहीच नाही, नथिंग ॲट ऑल. त्यांना काही अशी काळजी नाही कोण कोणा काही लाईक दॅट. वॉटेवर मला माझं काम काढायचं, दॅट्स इट. सो तिथे गेल्यावर मी सर मॅडम पाशी जाईन आणि त्यामुळे म्हणेन की माझ्यापाशी कोणती गाडी होती नाही, त्यामुळे माझं जमलं नाही. सो एक प्रकारे आज मी सेकंड शिफ्ट मध्ये आलोय. सो या
एक प्रकारे क्लिअर सांगून दिलं, आपण आपला पॉइंट क्लिअर केलं, दॅट्स इट. येस. सो दिस इज द एंड. अजून जे काही वगैरे होईल ऑफिसमध्ये ते पाहू होतं, काही असो. इट वॉज लाईक दॅट. एकदम मनावर नको घेऊ, आणि जे काही आहे इट वॉज हॅपन ऑल द टाइम. येस, कारण ती सवय झाली आहे एक प्रकारे सगळ्यांची आपण. आणि सो दिस इट. थँक्यू.